कोलाड फ्लायओव्हरची लास्ट व्हिडिओ आपण जी केली होती ना, त्यामध्ये आपण दाखवलं होतं की कोलाड ब्रिज जो कोलाडचा फ्लायओव्हर आहे त्याचं काम जवळजवळ पूर्ण होत आलेलं होतं आणि बाकीचं काम होतं ते म्हणजे पलीकडच्या रस्त्याचं काम बाकी होतं. तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की त्या ब्रिजचं काम किती झालेलं आहे. आता जवळजवळ 15-20 दिवस झाले ते व्हिडिओ टाकून. त्यानंतर आता हा आपण परत एकदा कोलाडच्या फ्लायओव्हरचा व्हिडिओ करतो आहे. तर आता तो जो फ्लायओव्हर आहे त्याचं काम किती राहिलेलं आहे, किती झालेलं आहे, रस्त्याचं काम किती झालेलं आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आता आपण इथपासून हा ब्रिज चालू होतो, इथं ही माती टाकलेली आहे ना, या ठिकाणापासून हा फ्लायओव्हर चालू होतो आणि इकडे तुम्ही पाहू शकता की रस्त्याची मार्किंग वगैरे केलेली आहे. मध्ये डिवायडर वगैरे व्यवस्थित आहेत, लाईटचे पोल व्यवस्थित लावून झालेले आहेत आणि पुढे जो मेन जो ब्रिज आहे ज्याच्याखालून अंडरपास रोड जातो रोह साईडला, तिथलं काम थोडंफार बाकी होतं. सो ते आपण पाहणार आहोत किती झालेलं आहे, किती बाकी आहे ते या व्हिडिओमध्ये. तर बरंचसं काम बाकी आहे त्यामुळे इकडे थोडाफार जी माती वगैरे पडलेली आहे. इकडे तुम्ही पाहू शकता की साईडचे वॉल वगैरे सध्या आत्ताच बांधून झालेले आहेत. त्यांना फायनल टच द्यायचे. आता इकडचा हा जो मेन ब्रिज आहे ना, त्याच्या तिथे रस्त्याची मार्किंगसुद्धा बाकी आहेत, आजूबाजूचे लाईट्स बाकी आहेत, डिवायडर व्यवस्थित अजून केलेले नाही आहेत, एक फायनल टच आलेला नाही आहे रस्त्याला अजून. सो ते सगळ्या गोष्टी बाकी आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आता इथून जर पुढे आलो ना आपण, तर इथे पुढे उजव्या साईडला जो ब्रिज आहे त्याचं बरंचसं काम बाकी आहे. पण हा डाव्या साईडचा जो आत्ता आपण ज्याच्यावरून गाडी चालवत जात आहोत ना, त्या ब्रिजचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे. म्हणजे बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा पूर्णच काम झालेलं आहे. फक्त छोटी मोठी जे मार्किंग असतील किंवा कलरिंग वगैरे असेल ती कामं राहिलेली आहेत. आणि इकडे काही कामगार वगैरे पण आपल्याला दिसत आहेत. त्यांची काही छोटी मोठी कामं चालू आहेत. दोघे-तिघे कामगार आहेत आणि मेन म्हणजे त्यांनी बहुतेक सगळी कामगार लावलेले आहेत ते पलीकडे जो रस्त्याचं काम चालू आहे ना, तिकडे लावलेले आहेत. तर इकडून तुम्हाला आता दिसणार नाही, थोडं पुढे गेलं दिसेल. तर इकडे डाव्या साईडला तुम्ही पाहू शकता की इकडे रोहाकडे जाणारा रस्ता आहे आणि आत्ता आपण या ब्रिजवरनं पुढे जातो आहे. तर पुढे गेल्यावरती समजेल की रस्त्याचं काम कसं कसं झालेलं आहे ते. तर जो हा फ्लायओव्हर आहे ना, तर फ्लायओव्हर जिकडून स्टार्ट होतो तिकडून पूर्ण ह्या ब्रिजपर्यंत लेंथ करायचं काम चालू आहे. जो फायनल लेयर असते ना सिमेंटची ते करायचं काम चालू आहे. एका साईडचं झालेलं आहे. आता ते दुसऱ्या साईडचं सुद्धा करणार आहेत. त्या साईडला मशीन त्यांनी शिफ्ट केलेली आहे. सो लवकरच ह्या ब्रिजचं सुद्धा काम चालू होईल. पण फक्त हा मधला एक पॅच आहे ना, रस्ता आणि ब्रिजला जोडणार त्याचं काम बाकी आहे. तिथं अजून स्लॅब वगैरे टाकायचं बाकी आहे. सो नक्कीच ह्या काम पूर्ण व्हायला थोडा वेळ लागेल. अजून 2 ते 3 महिनेसुद्धा लागू शकतात. कदाचित पाऊस पडल्यानंतर मग काम अजून थोडं स्लो होतं. सो तेव्हा वेळ लागू शकतो जास्त. तर आता बघू पाऊस कधी येतो आहे त्याच्यावरती सुद्धा आहे. अजून पावसाला सुरुवात झालेली नाही आहे. वेळेमध्ये जर पाऊस आला तर जुलै महिन्यापर्यंत तरी हा फ्लायओव्हर वापरायला सगळ्यांना मिळू शकतो असा एक अंदाज आहे. बघूया आता पण कधीपर्यंत हा फ्लायओव्हर आपल्याला सर्वांना वापरायला मिळतो आहे.